औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी येथील सीसी रस्त्यांची जनसुविधा योजनेतून जवळपास 8 लाख रुपये निधीतून सीसी रस्त्याचं काम होत असून सदरील काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याची तक्रार सोपान शेषराव कदम यांनी औंढा नागनाथ पंचायत समिती गटविकास अधिकारी तथा जिल्हा परिषदेकडे लेखी स्वरूपात केली आहे। जनसुविधा योजनेतून वगरवाडी इथं होणारे सीसी रस्त्याचं काम बोगसरित्या होत असल्याचा आरोप सोपान कदम यांनी केला। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिला रस्ता असताना रस्त्यावर रस्ता केला जात असल्यानं गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। तात्काळ कामाची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी सोपान शेषराव कदम यांनी लेखी स्वरूपात केली आहे। सोपान शेषराव कदम, राहणार वगरवाडी, ग्रामपंचायत वगरवाडी। आमच्या इथे शासनानं 8 लाख रुपयाची जनसुविधा टाकलेली आहे। काम मंजूर आहे। काम ते ऑलरेडी पहिला सिमेंट रस्ता झालेला आहे, त्या रस्त्यावर रस्ता करत आहेत। संबंधित ग्रामपंचायत, संबंधित गुत्तेदार व ग्रामसेवक याने संगतमत करून निकृष्ट दर्जाचे काम व बोगस काम करत आहेत। त्या शासनाने पैसे याच्यासाठी दिले, जिथं योग्य ठिकाण आहे त्या ठिकाणी रस्ता करा बाबा, तुम्ही चांगले काम करा। आणि त्या कामावर अत्यंत दुर्दैवित घटना अशी आहे की रेती एकदम बेकार आहे। लोक आपण जर घर बांधायचं असेल तरी वापरू शकत नाहीत, बेडलासुद्धा इतकी बेकार त्याच्यात माती आणि दगडं आहेत। एवढे भयानक तुम्हाला व्हिडिओ मी दाखवेल त्या रेतीचे मातीचे। याचे संगतमत करून बोगस काम करून यायचे तिघायची मिलीभगत आहे। गुत्तेदार कोणीतरी योगेश घुगे नावाचा आहे। त्या गुत्तेदार, सरपंच, ग्रामपंचायत व ग्रामसेवक यायचे संगतमत करून हे बोगस काम करत आहेत। यायचे 8 लाख रुपये पैसे जशाल तसे खायचे विचाराने हे काम करत आहेत। पण इथं माझी तक्रार दिलेली आहे मी ग्रामपंचायतच्या लेवलनं। मी BDO साहेब, आपले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना तक्रार दिलेली आहे मी, व जिल्हा परिषद मुख्य अधिकारी साहेब यांना मी तक्रार दिलेली आहे कालच्या तारखेमध्ये 8 तारखेला, व संबंधित जिल्हा दंडाधिकारी यांना बी दिलेली आहे तक्रार। यांच्या तक्राराच्या अनुषंगाने ते मला होईल तोपर्यंत बाबा लवकर काम बंद करण्यात यावे, कारण काम योग्य ठिकाणी होत नाही। काम पहिला रस्ता झालेला आहे, त्या रस्त्यावर काम होत आहे। ते काम तात्काळ बंद करून त्या कामाची चौकशी लावून संबंधित गुत्तेदार, सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, एवढी मी साहेबाकडे नम्र विनंती केलेली आहे। जिल्हा अधिकारी